ब्रह्मांडाच्या आकाशगंगेत हिंदूंकडे एक शक्तिशाली शस्त्र होते, ब्रह्मास्त्र, ज्याने वैश्विक संतुलन आणि सुसंवाद राखला. पण अंडरवर्ल्डच्या राक्षसांनी नरकनेते चोरण्याचा आणि त्यांच्या वाईट हेतूंसाठी तिच्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. राक्षस राजा रावणाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हिंदू ग्रह आर्यवर्तावर अचानक हल्ला केला. सावध झालेल्या हिंदूंनी प्रिन्स राम, एक कुशल योद्धा आणि भगवान विष्णूचे भक्त यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. देवांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या श्रद्धेच्या सामर्थ्याने त्यांनी राक्षस सैन्याचा सामना करण्याची आणि ब्रह्मास्त्राचे रक्षण करण्याची तयारी केली. दोन्ही बाजूंनी त्यांचे प्रगत अंतराळयान आणि शस्त्रे तैनात करून संपूर्ण आकाशगंगेत हिंदू आणि राक्षस यांच्यातील युद्ध भडकले. भूते त्यांच्या काळ्या जादूने आणि तंत्रज्ञानाने वरचढ होताना दिसत होते, परंतु हिंदूंनी नकार दिला. प्रिन्स राम आपल्या कुशल योद्ध्यांसह आणि वेदांच्या बुद्धीने मार्गदर्शन करत धैर्याने प्रत्याक्रमणांची मालिका सुरू केली, ज्याने हळूहळू लढाईला वळण दिले. युद्धाचा कळस होताच राजकुमार रामाचा रावणाशी अंतिम निर्णायक द्वंद्वयुद्धात सामना झाला. ब्रह्मास्त्राच्या सामर्थ्याने त्याच्या रक्तवाहिनीतून फुंकर मारून त्याने रावणाच्या संरक्षणास चकनाचूर करून टाकले आणि राक्षस राजाला जमिनीवर कोसळून पाठवले. असुर सेना नेतृत्वहीन आणि निराश गोंधळात माघारली. ब्रह्मास्त्राचे रक्षण करून आणि आकाशगंगेचा समतोल राखून हिंदू विजयी झाले होते. प्रिन्स राम आणि त्याच्या योद्ध्यांना नायक म्हणून गौरवण्यात आले. त्यांची नावे हिंदू इतिहासाच्या इतिहासात कोरली गेली. ब्रह्मास्त्र त्याची शक्ती आता हिंदूंच्या विश्वासाने आणि धैर्याने वाढलेली आहे, आकाशगंगेवर लक्ष ठेवत आहे, जे वाईटावर चांगल्याच्या शाश्वत विजयाचे प्रतीक आहे.